सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। रायगडमध्ये गीते तटकरे लढत, आरोप आणि प्रत्यारोपांचेच राजकारण। लोकसभा निवडणुकीतील रायगड मतदारसंघातील सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढत होणार असून सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत। सन 2014च्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांना 3,96,178 तर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना 3,94,068 मतं मिळाली। विशेष म्हणजे विरोधकांनी सुनील तटकरे नाव असलेला उमेदवार शोधून त्याला देखील 2014च्या निवडणुकीत दाखल केलेलं। त्याला तब्बल 9,849 मतं मिळाली होती। 2014 मध्ये मोदींकडे सत्तेची धुरा जाणार होती। एकीकडे मोदी लाट तर शेतकरी कामगार पक्ष पण सोबत नसताना सुनील तटकरे यांचा पराभव फक्त 2,110 मतांनी झाला होता। यावेळी आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष देखील सामील झाला असल्याने सुनील तटकरे यांची ताकद मात्र वाढली आहे। मागील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांनी तब्बल 1,29,730 मतं मिळवली होती। याचा फायदा यावेळी सुनील तटकरे यांना नक्की होईल असा दावा करण्यात येतोय। एकीकडे अनंत गीते यांची बाजू बघितली तर निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे प्रकाश देसाई यांनी शिवसेनेत तर काँग्रेसचे रविशेठ पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने याचा फायदा शिवसेनेचे अनंत गीते यांना नक्कीच होऊ शकतो। केंद्रीय मंत्री अनंत गीते हे सलग 6 वेळा निवडून आले असले तरी मागील वेळी मोदी लाट असताना आणि तटकरेंवरील जलसंपदा विभागाचे आरोप असताना देखील गीतेंना अवघ्या 2,110 मतांनी विजय मिळवता आला। मात्र आता आघाडीत शेतकरी कामगार पक्षाने पाय रोवला असल्याने तटकरेंची ताकद वाढली असल्याचं चित्र रायगडमध्ये बोललं जात आहे। त्याचबरोबर मागील निवडणुकीत गीतेंवर नाराज असणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी गीतेंचं काम मन लावून करणार असल्याचं बोललं जात आहे आणि याचा फायदा गीतेंना नक्कीच होणार आहे। हे दोन्ही उमेदवार एकमेकांवर कायम टीका करत असतात। त्यातल्या प्रमुख टीका आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। अनंत गीते सुनील तटकरे यांच्यावर प्रत्येक भाषणात करत असणारी टीका, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, शेकडो कंपन्या नावावर असण्याचा मुद्दा, शेकडो एकर जमीन नावावर, या सर्व टीका अनंत गीते आपल्या प्रत्येक भाषणात तटकरेंवर करत असतात। तर तटकरे आपल्या भाषणात गीतेंवर करत असणारी टीका आपण पाहूयात। गीते हे निष्क्रिय खासदार आहे। 30 वर्ष खासदार असून विकास मात्र शून्य। केंद्रीय मंत्री असून रोजगार निर्मिती बिलकुल नाही। स्थलांतराला फक्त खासदारच जबाबदार। 85% घरांना स्थलांतर झाल्याने कुलूप, जातीचं राजकारण करून निवडून येणारे खासदार अनंत गीते। फक्त समाज मंदिरं बांधून विकास साधणारे खासदार। शिक्षित तरुणांना भांडी घासायची वेळ आणणारे खासदार। एकूणच रायगड लोकसभा मतदारसंघात सन 2014 प्रमाणे सन 2019 मध्ये देखील सलग दुसऱ्यांदा सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात निवडणूक होणार असून ही लढत अटीतटीची होणार आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या निवडणुकीत कोणीही बाजी मारो पण रायगडकरांची स्वप्न नक्की पूर्ण होणार का? स्थलांतर थांबणार का? रोजगार मिळणार का? बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू होणार का? असा सवाल रायगडकर करतायत। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।